चक्रीवादळामुळे सगळ्यात पहिला फटका बसतो तो वीज वाहिनीला। वाऱ्या पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडतात। वीज वाहिन्या पाण्यात पडल्यानं जीवित आणि वित्तहानी होते। या समस्येचा उपाय म्हणून समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प राबवण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात या प्रकल्पाची सुरुवात रत्नागिरी तालुक्यातील मिरा गावापासून करण्यात आली। मात्र आता याच भूमिगत वीज वाहिन्या मिरावासियांसाठी जीव घेण्या ठरत आहेत। या वीज वाहिन्यांचा मेंटेनन्स नक्की कुणी करायचा याचा शोध ना महावितरणला लागला आहे ना जिल्हा प्रशासनाला। या वीज वाहिनीला गावातील स्ट्रीट लाईट जोडण्यात आल्या आहेत। मात्र या स्ट्रीट लाईट दिवस रात्र सुरू राहतात। दिवसा त्या बंद कशा करायचा हा प्रश्नच आता समोर आला आहे। गेली 4 वर्ष या लाईट सतत सुरू राहिल्याने आता या काही ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत। त्यामुळे रात्रीच्या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न मिरावासियांकडून विचारला जात आहे। काल रात्री लाईट नसल्यामुळे एक ऍक्सिडेंट झाला, त्याचे हात मोडलाय, पाय मोडलाय, याला जबाबदार कोण? आणि आमचा सामान्य नागरिकांचा जीव हलका झालाय काय की सरकारला त्यांची जबाबदारी घ्यायची नाही? याहीपेक्षा भयानक म्हणजे भूमिगत वीज वाहिनीचे रेड बॉक्स जागोजागी उघडे पडले आहेत, तर अनेक ठिकाणी या वाहिन्या जमिनीच्या वर आल्या आहेत। या उघड्या रेड बॉक्सला चिकटून मागील वर्षी 2 गुरं दगावली होती। मात्र याबाबत महावितरणने मात्र आपले हात वर केले आहेत। मिरा ग्रामस्थांनी वारंवार पालकमंत्र्यांकडे प्रशासनाकडे आपलं गाऱ्हाण मांडलं, पण गेली 2 वर्ष या वीज वाहिन्या म्हणजे गावात उभे असलेले मृत्यूचे सापळे बनले आहेत। या रेड बॉक्सला चिकटून 2 गुरं तर दगावली, आता प्रशासन गावकऱ्यांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत का असा संतप्त सवाल मिरावासियांनी केला आहे। एमएससीबी याच्याकडे पण दुर्लक्ष करतो। आम्ही वारंवार सांगून पण नाही, आता गायींचं मृत झालेलेच आहेत, आता माणूस मरणाऱ्याचीच वाट बघतायत। आता या भूमिगत वीज वाहिन्या गावातल्या जलजीवनच्या कामासाठीही अडथळा ठरत आहेत। या भूमिगत वीज वाहिन्यांमुळे जलजीवनच्या पाईपलाईन टाकण्यास अडथळे येत असल्याचं पत्र आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ग्रामपंचायतीला देण्यात आलं आहे। त्यामुळे आता हा कोट्यावधीचा भूमिगत वीज वाहिनीचा प्रकल्प म्हणजे मिरावासियांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे। यात सर्व प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी मिरावासी आता एकत्र येणार आहेत। लवकरच या विरोधात एक भव्य मोर्चा मिरावासियांकडून काढण्यात येणार आहे। जागर मीडियासाठी मी विभा कदम।